निर्णय मला काय हरकत नाही म्हटलं, कारण मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो. आणि त्यामुळे जर असा का काही जर मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला काय हरकत नाही. परंतु नंतर मग काय झालं मला काय कल्पना नाही. परत काय ते काय त्याने तो विषय सोडून दिला. काय एवढं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. आता मुद्दा राहिला स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो. हल्ली काय अनेक पक्ष आहेत, आपण काढू शकतो. कदाचित पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल. पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही. मग तो कुठलाही समाज असेल. आपल्या पुढाची उदाहरणं आहेत की जी काही काही समाजाने वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळे पक्ष काढले, ते कितपत चालले, कितपत त्यांना यश मिळालं, त्याचा लेखाजोखा त्यांनी घ्यावा. पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल. पण त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय ताबडतोब काय पक्ष काढतील असं काय मला तर काय वाटत नाही. पण त्यांनी आपलं सांगितलं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊया की स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे, एवढंच याचा अर्थ आहे असं मला वाटतं. साहेब, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. आगामी मुंबई महापालिकेसंदर्भामध्ये ही भेट असल्याच्या चर्चा आहे. मला काही कल्पना नाही त्यांची भेट झाली की नाही हे सुद्धा काही मला माहिती नाही. परंतु फडणवीस साहेब भेटत असतात त्यांना, ते फडणवीस साहेबांना भेटतात, शिंदे साहेब पण त्यांना भेटतात, हे सुरू असतं. आणि कदाचित त्या निवडणुकांच्यासाठी काही चर्चा आहे की काय मला काही कल्पना नाही. पण असू शकते, नाही असं नाही. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ती भेट असू शकेल. साहेब, काल राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाशिकला होते. काल त्यांनी नाशिकमध्ये एक वक्तव्य केलेलं आहे की जी संविधानाची प्रत आहे त्या संविधानाच्या प्रतीमध्ये काही महापुरुषांचे फोटो होते, देवी देवतांचे फोटो होते, ते नंतर वगळण्यात आले. आता ते पुन्हा छापावे, कोण काय करते बघू, अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडली. आता मी ते वर्तमानपत्रामध्ये आता राज्यपाल महोदय आहे तर मी त्याच्यावर जास्त काय कॉमेंट करणं बरोबर नाही. परंतु हे मी पहिल्यांदाच ऐकलं. आता हे खरं आहे का खोटं आहे, त्यांच्याकडे ते असं कोणीतरी म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे त्या संविधानाची प्रत आहे. ठीक आहे, तर ते बघा काय करायचं ते. आणि असे